जमलंही नसतं. ओके. कारण मुळात अभ्यासाची आवड नाही. ओके. अभ्यासात अजिबात ब्राईट नाही आणि संगीताची आवड मला कशी लागली त्या म्हणण्यापेक्षा मी थोडं अगोदर जाईन अजून. येस, इथून सुरुवात. हां. तर तुम्हाला हे संगीताचं तुम्ही पूर्ण संगीतामध्ये झोकून द्यायचं हे तुम्हाला कधी कळलं म्हणा किंवा तुम्ही ठरवलं? सांगू शकाल का? 2 गोष्टी आहेत. एक तर मला देखील ते कळलं, पण त्या अगोदर माझ्या आईमुळे मी या क्षेत्रात कुठेतरी येऊ शकलो असं मला वाटतं. ओके. म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही या मुद्द्यावर पुढे यालच, की घरातच गाणं आहे. हो, 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 पण हो. अ, आम्हाला म्हणजे माझ्या आईला किंवा माझ्या बाबांना, माझ्या काकांना असं कधीच अ, घरी एक असं वातावरण नव्हतं, की घरात 24 तास गाणं आहे. कारण बेसिकली माझी सुरुवात झाली वनरूम किचनमधून. कौलारू घर. आमची चाळ अजूनही गोरेगावात आहे. तो अच्छा. प्रवास देखील मी पुढे सांगेन. बॉर्न अँड ब्रॉट अप बॉर्न अँड गोरेगाव. ब्रॉट अप इन गोरेगाव. माझा जन्म गोरेगावचा, शाळा गोरेगावची. कॉलेज माझं एम.एल. डहाणूकर विलेपार्लेचं, जिथून आपला बी.कॉमचा विषय झाला. राइट, राइट, राइट. तर घरात घरात अजिबातच गाण्याचं काही असं वातावरण नाही म्हणता येणार. पण जेव्हा टेलिव्हिजनवर आमच्याकडे तो बीपीएलचा एक तो बॉक्सवाला जो टीव्ही असायचा मागे, हो, हो. त्याच्यावर काही जिंगल्स लागायच्या किंवा काही ॲड्स लागायच्या. त्या ॲड्स बघून मी उगाच काहीतरी वाजवायचो किंवा मी 2 जिंगल्स रिलेट करायचो. ते कुठल्या इयरला म्हणजे हां, काय वय म्हणजे होतं एखाद्या तुमचं ते त्यावेळेला? असं मी आय गेस एक तिसरीत वगैरे असेल साधारण. ओके, ओके, तर मी 2 जिंगल्स रिलेट करायचो, की आई ही बघ ना, ही जिंगल ह्या जिंगल सारखी वाटते किंवा ह्या जिंगलचा रिदम असा आहे ओके. किंवा हे गाणं असं वाटतंय, तसं वाटतंय. मग माझ्या आईला वाटलं, की आणि आय वॉज नॉट सीरियस. मी काय संगीतात मला करियर करायचंय किंवा माझे पणजोबा मी तेच म्हणणार होतो, की हो, मी ते बोललो नाही हो, अगोदर, हो. पण तुमचे पणजोबा म्हणजे एवढे मोठे संगीतकार वसंत देसाई. मित्रांनो, वसंत देसाई नाव माहितीये ना? बापरे! काय गाणी जबरदस्त त्यांची आहेत. होय, हो. म्हणजे तो उल्लेख मला अगोदर करायला पाहिजे होता, पण काही तरी हरकत नाही. म्हणून मी विचारलं, की घरात पणजोबा तर एवढे मोठे हो, हो. संगीतकार आणि गाणी, तर त्याचं काही असर म्हणजे खरं तर मला माझे आजोबा पुसटशी आठवतात. कारण ओके. माझा जन्म 89 चा आहे. त्यानंतर एक 2-3 वर्षात त्यांना हार्ट इश्यूमुळे ते एक्सपायर झाले.